तर ह्या ठिकाणी तुम्हाला सगळीकडे ना आपल्या कोंबड खताच्या गोण्या पसरवलेल्या दिसत असतील। आपण आपल्या कांद्याला टाकतोय कोंबड खत। नमस्कार मंडळी, मी कृषी दूत केतन आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तुम्हाला इथे दिसत असेल की आपल्या पूर्ण शेतामध्ये आपण गोण्या पसरवून टाकलेल्या आहेत आणि आपण आपल्या शेताला कोंबड खत टाकतोय। पण नक्की कोंबड खत कशासाठी टाकलं जातं आणि हे आपल्या कांद्याच्या पिकासाठी किती चांगल्या प्रकारे आपल्याला हे करणार आहे, हेल्पफुल करणार आहे, मदत करणार आहे, तर ते मी तुम्हाला आधी सांगतो। कोंबड खतामध्ये NPKचं प्रमाण जास्त असतं, नायट्रोजनचं प्रमाण जास्त असल्यामुळे होतं काय की तुमच्या कांद्याची जी पात आहे ती हिरवीगार आणि जाड राहण्यासाठी मदत होते। त्यामध्ये फॉस्फरस आणि पोटॅशचं प्रमाण चांगल्या प्रमाणात असल्यामुळे तुमच्या कांद्याची रोपं ही चांगली त्याची वाढ चांगली होते। त्याच्यासोबत तुमची साठवणूक क्षमता वाढते की ज्यावेळेस तुमच्या कांद्याचं हार्वेस्टिंग होतं, त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही कांदा स्टोरेजला ठेवणार आहे त्यावेळेस तुमचा कांदा हा जास्त दिवस चांगला राहतो। त्यानंतर तुमच्या कांद्याची साईज चांगली होते। त्याच्यासोबतच तुमची कांद्याची ग्रोथ वाढवण्यासाठी पण ते खूप चांगल्या प्रमाणात हे करतं। आणि हा डोस कधी दिला जातो, तर हा डोस आपल्याला कधी द्यायचा आहे ज्यावेळेस आपण आपली लँड प्रिपरेशन करतो, म्हणजेच आपल्या शेतीची मशागत करतोय। सारे पाडायच्या आधी आपण आहे ना आपलं कोंबड खत आपल्या शेतामध्ये पूर्ण विस्कटून टाकणार आहे आणि त्यानंतर सारे पाडून नंतर कांद्याची लागवड करणार आहे। त्याच्यामुळे होतं काय की तुमची जमीन ही जिवंत होते आणि ती नवीन गोष्टी म्हणजेच आपल्या ज्यावेळेस आपण कांद्याचं ट्रान्सप्लांट करणार आहे ना तर ते रुजायला सोपं जातं आणि त्याला ते बूस्ट करतं। तुमची कांदे लवकर रुजवणूक क्षमता वाढते आणि सुरुवातीचा जो इनिशियल स्टेज असतो ना तुमचा कांद्यांचा की ट्रान्सप्लांट केल्यानंतर रुजू झाल्यानंतर जी वाढ होणार आहे तर ती बूस्ट करण्यासाठी आपलं ना कोंबड खत खूप जास्त हेल्पफुल राहतं। त्यामुळे तुमच्या ना कांद्याची सुरुवातीच्या स्टेजमध्ये वाढ चांगली होते, तुमच्या पातीची वाढ चांगली होते, कारण नायट्रोजन पण खूप चांगल्या प्रमाणात आहे। तर आता मी तुम्हाला सांगतो की आपल्याला हे कोंबड खत तर वापरायचं कशासाठी हे तर कळालं, पण नक्की किती प्रमाणात वापरायचं आहे। तर आपल्याला एकरी 50 गोण्या म्हणजे ही 30 किलोची कोंबड खताची गोणी असते। ही 30 किलोची गोणी आपण 50 गोण्या एकरी टाकतोय, म्हणजे जवळपास 1.5 टन 1,500 किलो कोंबड खत आपण 1 एकरमध्ये टाकणार आहे। त्याचं प्रमाण खूप जास्त पण वापरायचं नाही आणि पूर्णपणे कुजलेलं कोंबड खत वापरायचं। असं ताजं असणारं कोंबड खत टाकायचं नाही, त्यामुळे हीट वाढते आणि तुमची कांदे जळण्याची शक्यता असते। त्यामुळे पूर्णपणे कुजलेलं कोंबड खत आपण वापरणार आहे। आता कोंबड खत आपल्याला किती किमतीला मिळू शकतं किंवा आत्ता मार्केट रेट काय, तर 30 किलोची गोणी आपल्याला 160 रुपयाला मिळाली आहे आणि ह्या ठिकाणी आपले दादा आहेत ना ते 180 रुपयाला आपल्या शेतामध्ये ती गोणी टाकून देतात आहे। एक गोणी 180 रुपयाला आपल्या पूर्ण शेतामध्ये विस्कटून मिळते। तर एक एकरी जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर 50 गोण्यांच्या होतात किती, तर तुम्ही ते कॅल्क्युलेट करा की 180 रुपयांनी जर तुम्हाला 50 गोण्या लागणार तर 9,000 रुपये एकरी तुम्हाला खर्च येणार आहे कोंबड खतासाठी। आणि हा बेसल डोस आहे तुमच्या कांद्यासाठी। तुम्ही दुसऱ्या पिकांसाठी पण वापरू शकता, किती गरजेचं असेल त्या हिशोबाने तुम्ही घ्या। तर या ठिकाणी आपण आपल्या कांद्याला तर आहे ना कोंबड खत टाकणार आहे। तर कोंबड खत टाकायचं कसं चालू आहे आणि कशा प्रकारे असतं कोंबड खत, किती कुजलेलं आणि त्याची क्वालिटी काय असते ते मी आता तुम्हाला दाखवतो। तर ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की आपल्या पूर्ण शेतामध्ये आपण कोंबड खत आता आहे ना ह्या गोण्या सगळ्या पांगवलेल्या आहेत आणि ह्या ठिकाणचं सगळं कोंबड खत आपलं टाकून झालेलं आहे की आता ती दादा सगळ्या आहे ना गोण्या गोळा करून घेऊन येत आहेत। आता कोंबड खत कुजलेलं नक्की असतं कसं ते मी तुम्हाला दाखवतो। ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की सगळ्या गोण्या आपल्या शेतामध्ये पांगवलेल्या आहेत आणि दादा आहे ना खताची गोणी उघडत आहेत। तर इथं तुम्हाला दिसत असेल की आता तुम्हाला मी दाखवतो की नक्की खत कसं वापरायचं आपल्याला आणि ते कशा प्रकारे दिसतं, त्याची क्वालिटी काय पाहिजे। तर ह्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की हे पहा पूर्णपणे कुजलेलं असं कोंबड खत वापरणार आहे आपण। हे पहा यामध्ये काही ढेकळं पण आहेत, तर त्याच्या ज्या ढेकळं आहेत ना ते आपल्याला फोडून घ्यायचीत आणि अशा प्रकारे आपल्याला पूर्ण ते कोंबड खत टाकायचं आहे। आता तुम्हाला दादा दाखवतील की ते कशा प्रकारे पूर्ण शेतामध्ये विस्कटत आहेत। तर मागे दादा बघा ते कसे टाकतायत। तर अशा प्रकारे आपण पूर्ण शेतामध्ये ते विस्कटून घेणार आहे। त्यांनी ती 30 किलोची गोणी पूर्ण खांद्यावरती घेतली आणि पूर्ण शेतामध्ये ते आता तसे विस्कटत जाणार आहे। आणि ज्यावेळेस आपण आपले ना कांद्यासाठी सारे पाडणार आहे त्यावेळेस काकऱ्याने आपण ते पूर्णपणे मिक्स करून घेणार आहे आपल्या पूर्ण शेतामध्ये, की जेणेकरून ते पूर्णपणे आपल्या शेताला लागू होतील। तर अशा प्रकारे तुम्हाला मी दाखवलं की आपलं कोंबड खत आपण आपल्या शेतामध्ये कशा प्रकारे टाकणार आहे आणि आपल्या कांद्यासाठी रोज कोंबड खताचा कसा वापरणार आहे। तुम्ही तुमच्या कांद्यांसाठी कोणता डोस वापरता, तुम्ही कोंबड खत वापरता का नाही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि वापरत नसाल तर तुम्ही पण वापरायला सुरू करा, त्याचा फायदा चांगला होतो आणि आम्हाला रिझल्ट आला आहे तुम्हाला पण नक्कीच येईल। आणि ह्या ठिकाणी अशा प्रकारे आपण आता कोंबड खत टाकलेलं आहे आणि त्याचा
फायदा किती होतो आणि रिझल्ट काय होतो हे पाहण्यासाठी आपल्या कृषीदूत केतन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका. तुमचं हक्काचं चॅनल कृषीदूत केतन. तोपर्यंत लव यू, टेक केअर, बाय बाय.